लाटाही पुन्हा कंठीयन त्या माळ फुलांना आस तुझी रे गजानना हो रंग भरूनी रूप हे सजले गणरायाचे आज नवे जवळी येई जशी घडी ही उत्साहाचे उडती थवे अपनों का प्यार क्या कहना मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना खिल खिल चेहरे से आज घर है मेरा आशीर्वाद डोळ्या जेवणाच्या कार्यक्रमात घेतला आहे आशीर्वाद जयंतचं नाव घेते आमचं बाळ सुखरूप व्हावं हीच आमची साथ पहिला डोळे जेवते आज आजी म्हणा दारात फुलली जाई विलासरावांचं नाव घेते निरंजन आणि ईश्वरीची आई हौशी आणि सुधीर रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी तर मला खूप छान वाटतंय आणि मला एक सांगायची गोष्ट जेव्हा पहिल्यांदा कळालं होतं की तुम्ही आई बाबा होणार आहात आम्ही छोटे काका काकू होणार आहोत जयंत डान्स करत होते खूप आनंद झालेला त्यांना आणि मलाही खूप आनंद झाला आणि तुमचं बाळ खूप छान आणि गोड यावं हीच अपेक्षा थँक्यू सो मच आता डोहाळ तुलीचा झुला सजवूया चंपा चमेली जाई मोगरा गुलाब जुई फुलांनी आज हिची वाडी भरूया वेल ही वाकली फळांनी लगडली हिला पोटी भराया येती सख्या साजणी नाव घ्याया सांगती ग ये लाज दाटुनी पोटी भराया येती सख्या साजणी नाव घ्याया सांगती ग ये लाज दाटुनी मुली देवा घरची फुले दे कुलस्वा
बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा बाहुली होती खेळ खेळाया बाहुली होती खेळ खेळाया झाली मोठी मोहरे काया झाली मोठी मोहरे काया घमघमे सारा गंध जाईचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा फूल होताना ही कळी लाजे फूल होताना ही कळी लाजे पैंजणापाशी काय हे वाजे शोधते आता हात साथीचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा काय मी सांगू काय हे झाले का तुला सखये नाहणे आले माय ही सांगे अर्थ मायेचा माय ही सांगे अर्थ मायेचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा जाणवे आता वेगळे काही जाणवे आता वेगळे काही रंगल्या साऱ्या या दिशा दाही भास कोणाचा रोज रातीचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा आई तू बाबा मी आई तू बाबा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार ग हा वा वा हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी आजी तू आबा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार ग. नवखीचा हुल इवला पाऊल नवखीचा
आपण खेळू, ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू. पितळीचे पाणी तुला, बियर आम्ही पिऊ बेटा, बियर आम्ही पिऊ. किवलोशा भातुकलीत भांडी कुंडी खेळू, छोट्याशा कपातला चहा आम्ही पिऊ. भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या, फुले आणि उंच उडणाऱ्या पर्या. उमलून आले आईचे तेज, उमलून आले आईचे तेज, मायेची सेज साजली. सजणार ग कोणी येणार ग, सजणार ग कोणी येणार ग. छान असं त्यांनी नृत्य बसवलंय. जयंत आणि गायत्री चालू करा. चला टाळ्या, टाळ्यामध्ये टाळ्यांचा आवाज. टाळ्यांचा आवाज कमी करतोय, प्रतिसाद छान द्या. थोडा आवाज वाढवा.
छान असं नृत्य सादर केलं आहे जयंत आणि गायत्र्यांसाठी छान टाळ्या झाल्या पाहिजे. आई तू बाबा मी आई तू बाबा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार ग गाणं स्टॉप करा. आई तू बाबा मी आई तू बाबा मी होणार ग कुणी येणार ग कुणी येणार ग Clap, 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 clap. हे तुम्ही बोला आता एवढे आई तू बाबा मी आई तू बाबा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार ग आजी तू बाबा मी आजी तू बाबा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार ग ओके, व्हेरी नाईस. खूप छान असा डान्स केलेला आहे यांनी. आता थोडं यांच्यासोबत गप्पा मारूया. तर पहिला प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही आजी आजोबा होणार आहात, कसं वाटतंय बाबा? आम्हाला चांगलंच वाटणार आहे ना. आम्हाला चांगलंच वाटणार आहे. आमच्या घरामध्ये आता जवळजवळ 25 ते 30 वर्षानंतर लहान मुलगा येणार. काय आम्हाला आनंदच वाटतोय. ओके, खूप छान. आई, बाळ झोपल्यावर तुम्ही गाणं गायला रेडी आहात का? येतंय
हो ओके गायला रेडी राहा. तर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. बाळाचा चेहरा आईसारखा असेल की बाबासारखा? वडिलांसारखा. दोघांचा मिळून दोघांचा ह्याच्यात असेल. खूप छान उत्तर दिलेलं आहे. तर तुमच्यासाठी पुढचा प्रश्न. डोळे देवण्याच्या दिवशी बाळाला काय सांगावं असं वाटतंय? त्याला खूप शुभेच्छा द्यावं वाटतंय काय, आणि आमचं बाळ खूप छान गुडगुडीत असं यावं काय, व्यवस्थित निरोगी असं राहावं एवढंच ते देवाच्या दुसरं काही. एक छोटस गाणं झालं पाहिजे. गाणं तर नंतर म्हणायला लागेल. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळत, मला सांगा. धन्यवाद. किंवा नाती? पंजी आजी अशी बोलते की शुभ आशीर्वाद देते आणि आता पंजा येणार आहे आणि माझ्याकडून जुग 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 100 वर्षे जोगो आणि त्याचे माय बाप सुखी राहू. म्हणजे तिचा बाळ हो आणि मस्त छान छान गुळगुळीत आणि सुखी राहू. मी काकू होणार आहे आणि माझ्या बाळासोबत छोटं बाळ अजून आले त्यामुळे मी खूप खुश आहे. खूप आशीर्वाद. मी आत्या होणार आहे. एकदम छान वाटतंय. खूप छान आनंदाची बातमी दिली दोघांनी. आणि बाळ आणि बाळाची आई सुखरूप हो आणि छान पद्धतीने त्यांचं आगमन झालेलं आहे. माझ्या खूप खूप शुभेच्छा दोघांना पण. मी काकू होणार आहे आणि एकदम छान वाटतंय. आमच्या घरी पहिलंच नवीन बेबी येत आहे त्याच्यामुळे सगळेजण खूप एक्साइटेड आहोत आणि वेट करण्यासाठी. मी आजी होणार आहे. कसं वाटतंय? एकदम मला आनंद झालेला आहे. मला जे पाहिजे ते मिळालंय मला. ते मुलं एकदम मोठ्या हुद्द्यावर जावं, चांगलं शिकव, चांगलं त्याला आयुष्य भेटो. आशीर्वाद काय द्या? आशीर्वाद द्यायचे मायलेक सुखाचे राहो. ओके नाईस. मी आता काका होणार आहे. आणि मोठे नाही, तिसरा नंबर आहे माझा. एक मोठे बाबा आहे, एक त्याच्यानंतर नाना आहे, नंतर मी काका आहे. आणि तुम्हा दोघांना अभिनंदन आणि बाळ सुखरूप हो यात आमची सर्वांची प्रार्थना आहे. सुधीर आणि प्रियंका यांना अभिनंदन. त्यांचं आरोग्य अभिनंदन. कोण होणार आहे? सुधीर भाऊ आणि प्रियंका दोघांना पण कॉंग्रॅच्युलेशन. जरी दोन्ही मला जेव्हा सांगितलं दोन्ही मागी अभिनंदन. आणि मी तर आता मोठा दादा होणार आहे त्याच्यामुळे काय अडचणच नाही. मोठा काका. मी तर काका होणार आहे आम्हाला माहिती आहे, पण कसं वाटतंय आणि काय आशीर्वाद द्या? आशीर्वाद तर आमची त्याला राहणारच आहे. आमचे मोठे बंधू सुधीर भाऊ आणि मोठ्या बहिणी प्रियंका बहिणी यांना खूप खूप शुभेच्छा आणि गॉड ब्लेसिंग्स. बेबी इज गुड हेल्थी अँड ऑल ब्लेसिंग फ्रॉम माय साइड. ओके, ऑलवेज विथ यू. ओके, कॉंग्रॅच्युलेशन्स. ओके या. मला कसं वाटतंय आणि कोण होणार आहात? मला खूप छान वाटतंय. ताई आणि दाजींना त्यांच्या येणाऱ्या बाळासाठी खूप खूप शुभेच्छा. एक दोन शब्द. ताई आणि दाजीसाठी खूप खूप अभिनंदन. मी मामा होणार आहे. तुम्हाला कसं वाटतं कोण होणार आहात? काका होणार आहे आणि सुधीर आणि प्रियांकाला खूप शुभेच्छा. आणि प्रोग्राम खूप छान अरेंज केलेला आहे.
सर्वांचा सहभाग आहे ते असतील आनंदी आहे. आणि काळजी घ्या बाळाची. थँक्यू सो मच. सगळ्यांनी खूप छान दिलाय, पण सगळ्यांमध्ये एकच आहे की सगळ्यांना नातं काहीतरीच आठवत नाही. ते जरा एक खूप खूप आनंदाने इथे सहभागी झालेले आहेत आणि त्यांना दोघांना आणि होणाऱ्या बाळाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि मला एक अजून एक फार बरं वाटतंय, छान वाटतं, आनंद होतोय की या मुलांनी अतिशय छानपणे उत्कृष्टपणे इतका प्रोग्राम आयोजित केलेला आहे आणि प्रत्येकजण याच्यामध्ये सहभागी करून घेतलेला आहे. आता मला फार आनंद होतोय. जे आत्या म्हणा, काका म्हणा, आणि येणारं बाळ हे निरोगी आणि चांगलं येऊ. हॅलो सुधीर आणि ताईला आमच्या अनाथ फॅमिलीकडनं येणाऱ्या बाळासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या मनासारखं बाळ येऊन आनंदी असो, त्याच्यामुळे तुमच्या जाधव फॅमिलीचा आनंद द्विगुणित हो ही आमच्याकडनं तुम्हाला प्रार्थना आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा. मला कसं वाटतं आणि तुम्ही कोण होणार आहात? त्याचा खिसा खाली होणार आहे. माझा खिसा खाली होणार आहे म्हणा. मला खूप छान वाटतंय. जेव्हा मला बातमी कळली तेव्हा मामापेक्षा जास्त आनंद कोणाला होणार आहे. म्हणून खूप खूप शुभेच्छा आणि असंच तुमचं जीवन आनंदमय राहो. क्या बात. छोटे काका काय म्हणणार आहात तुम्ही? मला तर फार आनंद झाला, कारण की आता एवढं तर लहान मीच होतो, आता माझ्यापेक्षा लहान येणार आहे, त्यामुळे मला तर फार आनंद झाला. आणि तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या बाळाला खूप खूप शुभेच्छा. यू गाईज आर गोइंग इन हॅपी पॅरेंटिंग लाईफ. थँक्यू सो मच. छान वाटते. पहिले तर सगळ्यांचं खूप म्हणजे वी आर व्हेरी ग्लॅड की सगळेजण इथे आलेत आणि मी आणि हे दोघे आम्ही खूप छान वाटलं आणि खूप धन्यवाद सगळ्यांनी इथे येऊन आम्हाला खूप आशीर्वाद दिला आणि खूप छान छान म्हटलं आणि खूप छान वाटत आहे. थँक्यू. तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा कळालं की तुम्ही पप्पा होणार आहात तेव्हा काय वाटलं? पहिले सगळ्यांचं तुम्ही आलात आणि ज्यावेळेस आम्ही एक मूवी बघायला गेलेलो आणि मूवी बघून आलो नंतर मंदिरात पण गेलेलो केवढी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आम्हाला समजलं तर आम्ही दोघं असे खालीच बसून गेलेलो की आता काय. पण प्रियंका म्हटली की ठीक आहे, हे आपल्या आयुष्यातलं एक चांगली मोठी गोष्ट आहे आणि आपण ते पुढं घेऊन जाऊ असे निर्णय घेऊ. तर तिची पण खरंच साथ भेटली आणि आई वडिलांची पण सगळ्यांचे आशीर्वाद होते माझ्याकडे, आमच्या आजी सगळ्यांची. जेव्हा सासरीच्या अंगणा युवराजा घेऊन येई, मिठ मोहरिणी दृष्ट काढायची, मिठ मोहरिणी दृष्ट काढायची. आता जाई माहेरा गाडी सजवा, कोणी येणार 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 घरी एक नवा पाहुणा. येणार 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 येणार. पण तो आहे राजा की राणी, मुलगा की मुलगी हे माहित होणार आहे काही क्षणात. लेट्स गो. ब्लू और पिंक. घरी एक नवा पाहुणा. मनच विचारा हिला काय खावे वाटे तुला, बोला हिच्याशी ग कुणी. जोडीला तुझ्या आम्ही मिळून साऱ्या जणी, जीवा भावाच्या मैत्रिणी. चल गाऊ गाणी नको डोळा पाणी, चल गाऊ.
विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल माझ्या तुझ्या विठ्ठल हरी ओम विठ्ठल पांडुरंग विठ्ठल हरी ओम विठ्ठल जेजुरीच्या विठ्ठल हरी ओम विठ्ठल 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 हरी ओम. पहिला महिना जाणवतो मला पहिला महिना जाणवतो मला आनंद झाला देवा रे मला आनंद झाला आनंद झाला देवा रे मला आनंद झाला दुसरा महिना जाणवतो मला दुसरा महिना जाणवतो मला आनंद झाला देवा रे मला आनंद झाला आनंद झाला देवा रे मला आनंद झाला तिसरा महिना जाणवतो मला तिसरा महिना जाणवतो मला आनंद झाला देवा रे मला आनंद झाला आनंद झाला देवा रे मला आनंद झाला चौथा महिना आला रे माझा चौथा महिना आला रे माझा खाण्यापिण्याची इच्छा झाली रे देवा रे माझी खाण्यापिण्याची इच्छा झाली रे देवा रे माझी आनंद झाला रे देवा रे मला आनंद झाला रे देवा रे मला पाचवा महिना आला रे माझा पाचवा महिना आला रे माझा गर्भ फिरतो इरतो रे गर्भ फिरतो इरतो रे आनंद झाला रे देवा रे मला आनंद झाला रे देवा रे मला सहावी महिना आला रे मला सहावी महिना आला रे मला फिरतो इरतो देवा रे मला आनंद झाला फिरतो इरतो देवा रे मला आनंद झाला आनंद झाला रे देवा रे मला आनंद झाला रे नाही लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला गवाई लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला गवाई आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही लिंबोणीच्या माधवा केशवा माधवा तुझ्या नामात रे दोडका तुझ्या नामात रे दोडका तिला काय खावे वाटे तुला बोला हिच्याशी ग कुणी जोडीला तुझ्या आम्ही मिळून साऱ्या जणी जीवा भावाच्या मैतरणी चल गाऊ गाणी नको डोळा पाणी चल गाऊ गाणी नको डोळा पाणी तुझ्या उंजळीत ती वाटे वेवला अपनों का प्यार क्या कहना मिले हम
खुशी का खुमार क्या कहना खिले खिले चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना खिले खिले चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना हम तुम यूं ही मिलते रहे महफिल यूं ही सजती रहे बस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे गले में महकता रहे प्यार भरी बाहों का हार क्या कहना खिले खिले चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना खिले खिले चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना खिले खिले चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना है दिल लाया है बहार अपनों का प्यार